सो भावना नमस्कार, मी पृथ्वीराज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज कळत असेल कुठेतरी बाहेर चाललं फिरायला मस्तपैकी. आणि हा आपला मित्र आला आहे मुंबईवरून, हा इथं किंवा दिसत असेल खाली. आणि आपली गाडी रेडी आहे. आणि पावसाळा चालू झाला आम्हाला जमलं नाही, तो आला मुंबईवरून रायगडमध्ये. आणि आता आम्ही रायगडचे जवळपासचे स्पॉट आज करू आणि उद्या बाहेर जाऊ रायगडच्या जमलं तर. मग बघू काय ते. मग त्यांना काय म्हणतोस, कसं वाटतंय? मस्त एकदम. वेदर कसं आहे? हिरवळ आहे. तर आता आपण ह्याच्या अगोदर पण जाऊन आलो आहे त्या ठिकाणी, परत एकदा चाललो आहे. तर ते आहे एक सेकंड. तर तिकडे आपण गेल्यावरती तुम्हाला दाखवेनच मी. आणि हा आता आजूबाजूचा नेचर, गाडी तयार आणि ब्लॉग चालू गेले सापाचं दर्शन झालेलं आहे मेलेल्या. सो गाय आता मी निघतो, आधी मला भेटतो. सो गाय आता आपण निघालेलं आहे, नारळ वगैरे घेतलेला आहे पत्र, गाडी चालत राहायचं. आणि बघू आज काहीतरी मजा येईल. आम्ही दोघंच चाललो आहे. खायची पाहिजे पण सोय, दोन्ही बॅगा फुल लोडेड आहेत. आणि बाकीचं तुम्हाला आता पुढचा निसर्ग दाखवतो. चला, हा म्हसळा रोड. सो काय, हा ओव्हरऑल मंदिराचा परिसर आहे. जस्ट पोचलो आम्ही. ह्याच्या आधी पण आम्ही जाऊन आले ना, ही व्हिडिओ आहे आपला ब्लॉग. सो आता हा आला त्याला फटाफट आम्ही कवर करून घेतो. डिस्टन्स अजून 2-3 ठिकाणी जाणं आहे, तर बघून घ्या. सो गाईज, आता आपण पोचलेले भीमादेवीच्या इथे आणि आतमध्ये आरती चालू आहे. आणि हा मंदिराचा परिसर आहे. आणि आता आपण चाललो आतमध्ये. घसरलो असतो आता. ओव्हरऑल पाठीमध्ये मंदिर आहे, आतमध्ये आरती चालू आहे. मी लांबूनच देवीचे दर्शन दाखवतो तुम्हाला. आम्ही पाय पडून आलो आता. आणि आता आपण लवकर पुढे जायचं थोडं. अजून एक ठिकाणी तुम्हाला दाखवू. तर आता आम्ही देवीचं दर्शन केलेलं आहे आणि हे झालं आहे, तुम्हाला पण दाखवलंच. आणि आता आपण जरा पुढच्या ठिकाणी चाललो आहे. सो जरा लवकर कवर करतो आणि ते पण ह्याच्यातच कवर करून टाकतो. सो गाईज चला, लवकर जातो. का मग धन्या कुठे जायचं आता? आता रायगडला जायचं बोलतो आहे. पण त्याच्या आधी मी त्याला अजून एक मंदिरातच नेणार आहे, नंतर रायगडला नेणार. सो चला, भेटू आपण पुढे. आता आपण भीमादेवीवरून निघालो पुढे रायगडच्या दिशेने. पण भीमादेवीलाच वातावरण तुम्ही बघताल ना, क्लास पूर्ण फॉग त्यावेळेस बघूनच पुढे गाडी चालवायला लागेल, कारण की रस्ता दिसत ना पुढचा. कॅमेऱ्यामध्ये कसं जास्त हे होत नाही. सो जाऊ का पुढे आणि मस्त रिलगिरी करून मजा करू. फोटो गाईज जाऊ द्या आम्हाला. बाय बाय. हा बघा, इथे साप मेलाय. मोठा होता, चांगलाच. एकदम सुंदर वातावरण आहे, थंडगार.
कशा रोडनं आलं की ना लेफ्ट मारायचं, लेफ्ट मारून सरळ गेला हे नांदवी गावचं बोर्ड दिसलं की लेफ्ट मारायचं आणि सरळ गेलं की आपल्या भीमादेवीचा रस्ता लागतो. हे बघा समोर आहे हरेश्वर शिवरचं मसळा आणि आंबेतला इथनं पुढून जायचं सगळं. भयानक पाऊस भरला आहे आणि त्यात हे रस्ते असे भयानक आहेत. ह्याच्यावर मी माणगाववरनं जाणार होतो पण काल महाड साईडला दरड कोसळली, आम्ही महाडवरनं चाललो आहे कारण तिथनं आम्हाला कन्फर्मेशन होईल की बाबा रायगड चालू आहे का नाही. पण रस्ता आणि वातावरण खूप भयानक झालं, रिस्क वाटते. बघूया आता, आम्ही कधी स्विच पण करू शकतो दुसऱ्या गाड्यावरती. बघू आता काय होतं ते. बोलतात वातावरण सो आता आमचं डिसिजन झाला की महाडच्या दिशेने जातो कारण की रायगडचं कंडिशन खूप पावसाचं खूप वातावरण आहे. अजून तरी पडत नाही पण टायमिंग खूप भयानक दाखवलं तिथं पावसाचा. मग त्याच्यामुळेच आम्ही डिसिजन घेतलं की आता महाडला जाऊ, महाडवरनं रायगडचा रस्ता बघतो आणि जर नाही तिकडे रायगडला जायला भेटला तर मग डायरेक्ट पाचगणी आपलं काय बोलतात महाबळेश्वर वगैरे फिरू, प्रतापगड करू आणि रिटर्न येऊ. सो वाजलेले 12:30. बघूया आता अजून काय होतं काय नाही तिथे. Turn left onto National Highway 166F. जबरदस्त. इकडे आता बिलकुल पाऊस नाही, सगळं रस्ता आम्हाला चालू झाला आहे. समोर भरपूर पाऊस दिसतो आणि डोंगर पण नाही. बघू आता काय ते. काय महारावरनं थोडा रस्ता खराब आहे पण फायनल आपल्याला रायगड दिसतोय समोर. हा समोर रायगड आहे एकदम सुंदर. थोड्याच वेळात आपली स्वर्गात एंट्री होणार आहे. चला ते निघूया. सो गाईज आता मी रायगडच्या पायथ्याशी आहे आणि भयानक धुका आहे ते भरपूर. जास्त पुढचं काही दिसत नाही, झूम करून तर काय दिसणार नाही तुम्हाला. हे तर वाईड अँगल होता. हां खूप धुकं आहे आणि पाऊस नाही पण बिलकुल. सो आता आम्ही बघू वरती कसा काय विषय येते आणि तुम्हाला सांगू. बाकी धनंजय कसं वाटतंय? सुंदर. हा हवा लागते की नाही थंड? मस्त वाटतं. सो आता मी 10 मिनिटात पोहोचू आणि तिथनं गड चढायला घेऊ. हा तिथून आपण रायगडचा मेन. सो गाईज आता आपण रायगडच्या पायथ्याशी आले. हे सगळे ढग रायगडला लागूनच आहे. समोर एकदम सुंदर असे धबधबे. एकदम जबरदस्त. गाड्याची सुरुवात झाली आता. एकदम जबरदस्त. सो गाईज झाली रायगड आहे पूर्ण. धनंजय पाटील इथे दमलो आम्ही जेवलो ना म्हणजे दम लागायला लागला. पण ठीक आहे चढू आम्ही. हातावरले 3 1 तासा टार्गेट ठेवल्यावर पोचायचा. पोचू. भरपूर दिवस झालं ट्रेक नाही केला आणि त्यात भरपूर धावून जेवलो. भूक लागली. हो झाले मागे राहिलं आहे. व्हिडिओज वगैरे काढतो आहे. हा सुंदर असा व्ह्यू आहे खाली आणि इथे सारखं वातावरण बदलतं आहे. आता बघू तुम्हाला दाखवेन मी. आता 3:25 झाले
महादरवाजापर्यंत आलो अर्धे असत. आपण दमलाय आणि पाऊस भयानक. गडावर पाऊस चालू आला आहे. बघू आता कसं चढू आणि काय पुढचं पुढे. हो 50% झाला, 50% बाकी आहे. पुढचं पुढे बघूया आता. चला. सो आता आम्ही रायगडच्या महादरवाजाजवळ आले. हा सुंदर असा दरवाजा. आणि इथून आता गाड्याची सुरुवात मी खाली असं. इथे खाली महादरवाजा आहे आणि ह्या खूप पुरातन अशा तोफा आहेत. ज्या महादरवाजा वरती आल्या की लेफ्ट साईडला अजून 2 तोफा दिसतात इथे खाली. आणि थोडं वरती ह्या अजून तोफा आहेत. इथे मला वाटतं बांधकामाचं अजून काम चालू आहे. थोड्या दिवसात बांधणं होईल. हे काय माती वगैरे आहे. आणि इकडनं जर सरळ गेलो तर समोर टकमक डोंगर आहे. पण ह्या रस्त्याने कधी जाऊ नका, फुल रिस्की आहे आणि दिसत तर नाही काय सध्या. आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलेलो, आता नाही जाऊ शकत. सो आता आपण जो मेन रोड त्या रोडच फॉलो करून तिकडनं जाऊया. पण हे जे दृश्य आहे ना ते खूप भारी आहे. कॅमेऱ्यात नाहीच येणार ते. आणि हा तोफा ही लॉंग खूप लांबच्या पल्ल्यासाठी असेल कारण की अशी लांबट आहे. आणि ती तोफांबद्दल माहिती एकदा करून घ्यायला लागेलच मला. काय वारा आहे एकदम जबरदस्त. ढग असे महादरवाजाला आपटून आपटून वर चाललेत. ह्याच्यावरून अंदाज लावा ना तुम्ही. गाडावरती काहीच दिसणार नाही वरती जाऊन आम्हाला. बघू आता ज्या गोष्टीसाठी आम्ही चाललो ती गोष्ट आम्ही लवकरच बघू. 4 वाजून 10 मिनटं झाली आणि आता मी रायगडावर पोचलो. दोघं पण खूप भयंकर धुकं आहे. आणि ही सगळी 6 जूनची तयारी चालू आहे राज्याभिषेक सोहळ्याची. खूप पाऊस आहे आता. आणि आता मी समाधीपर्यंत जाऊ आणि तिकडून लगेच रिटर्न जाऊ. पाऊस आता खूप जास्त होणार आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर निघू आम्ही. आणि आता जिथे आम्ही आहे किती क्लिअर दिसते काय माहिती. ही बाजारपेठ आहे महाराजांच्या काळातले. एकदम जबरदस्त. आणि ही VIP गाड्या आहेत 6 जूनला वापरण्यात येतील. ही संपूर्ण बाजारपेठ आहे. आता मला दाखवतो. हे पकड जरा फोन. आता हे बाजारपेठांची जी हाईट आहे इथे अशी दुकानं लावायची. साधारण माझी हाईट एवढे हे करते. तर ही अशी का होती कारण की जे काही महाराजांचे मावळे होते आणि जे काही अनेक सरदार वगैरे होते त्यांना खाली उतरून घेण्याऐवजी ते वरूनच घ्यायचे. घोड्यांवरती बसूनच त्यांचा व्यवहार व्हायचा. आणि वरच्यावरच जे काय माल वगैरे त्यांना घ्यायचं, सामान घ्यायचं ते सगळे घ्यायचे. आणि अशी खूप मोठी बाजारपेठ आहे. इथे ना अशी खुणा आहेत. पुढे दाखवायचं. हे बाजारपेठ. महाराजांच्या काळात किती सुंदर असेल सांगू नाही शकत आपण असं चालू. इतिहासात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे 6 जूनला. आणि आज तारीख जवळजवळ 26-27 तारीख आम्ही आलो. त्यामुळे तयारी चालू आहे. एक ठिकाणी कॅमेरे पण आहेत. बाजारपेठेमध्ये अजून एक खासियत होती. जे असे चिरे आहेत म्हणजे जे दगड आहेत असे, तर काही ठिकाणी अजून पण त्यांचं वास्तव्य आहे. म्हणजे ह्या दुकानामध्ये काय भेटेल किंवा त्या दुकानाची निशाणी. आता आपल्याला वामनारी पेठेत जसं सोनं वगैरे माहिती आहे तसं निशाण आहेत. पुढे आपल्याला बघायला भेटेल. मी दाखवतो मला पुढे. सो भावांनो पाणी तिथे सगळं. ॲक्च्युली आता काय तुम्हाला बाजारपेठ दिसणार नाही पण ह्याच्यामध्ये बघा ही महाराजांची समाधी आहे. सगळीकडे दुकान असल्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही. आणि ती बाजारपेठ आहे म्हणजे फोटोमध्ये आहे. आणि पाऊस खूप जास्त आहे. त्याला कळत असतं. कसा वाटतं पाऊस? मस्त. पूर्ण गरमीच निघाली आमची.
आणि भारी वाटतं आहे. तर ॲक्च्युली आज खूप पाऊस पडायची शक्यता सांगितले. आता एवढं धुकं आहे, पण आता काय पाऊस पण आहे. आता बघू कसं काय बोलू समजत नाही, एवढा वारा आहे. तर आता आम्ही कसं समाधीपर्यंत पोहोचू. जे चिन्ह दाखवते ते काय दिसलं नाही धुक्यामुळे मला. मी शोधायचा प्रयत्न केला, पण आता बघू पुढे जाऊन बघूया. मी महाराजांच्या समाधीजवळ आलो. हे मंदिर आहे महादेवांचं, आणि इथून आतमध्ये जायचं आहे. आणि इथे मी जास्त काही बोलणार नाही, फक्त व्हिडिओ काढेल. इथे तसं पण अलाउड नाही आहे. ठीक आहे. सो गाईज, आता मी जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो. आणि इथून पुढे आता जास्त सो गाईज, आता मी जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो आहे. आणि इथून पुढे जायचं आपल्याला. हे महादेवाचं दर्शन, जगदीश्वराचे मंदिर सुंदर. खूप जास्त धुकं आहे आणि आता पाऊस थांबला आहे, पण धुकं खूप जास्त आहे. आता आमचं झालं आहे, आमच्याकडे फार फार ते 1 तास आहे, कारण की आम्ही इकडे मंदिरामध्ये बराच वेळ बसलो होतो, समाधीजवळ बसलो होतो. तर 1 तास आहे, 1 का अर्धा तासच आहे. 6 वाजता गेट बंद झालं की आम्हाला खाली जायला नाही भेटणार, त्याच्यातनं निघावं लागेल. तर दिसत काय नाही फटाफट, टकमक टोकून बघता नाही येणार आता, कारण तिकडे बोलतात की खूप जास्त वार आहे. सो आता मी पटकन पुढे बघू काय बघायला भेटते काय नाही, पण सांगतो तुम्हाला. आता महाराजांचे दर्शन घेतो आम्ही आणि आता मी निघतो, कारण की ही जवळपास पण काय दिसत नाही, वाटत नाही पायऱ्या पण दिसतील नीट सगळ्या. सो आता मी निघतो खाली, कारण की खूप टाईम झाला आहे, 5:15 झाले. 6 वाजता जर महादरवाजा बंद झाला तर आम्हाला खाली एंट्री नाही भेटणार. तर आम्ही लवकर इथून निघायला बघतो. चला, जय शिवराय. सो आता मी उतरायला घेतलेलं आहे खाली. तसं 3 वाजता चढायला घेतला, 4 वाजेपर्यंत चढलो, 1 तासात पोचलो. बऱ्यापैकी खूप टाईम कव्हर केला आम्ही, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि या धुक्यामुळे आणि टायमिंगमुळे आम्हाला मेन गोष्ट म्हणजे तिथे जाता नाही आलं. पुढच्या वेळी जाऊ आम्ही, पण आमचंच म्हणजे ठरलं होतं की समाधीच्या इथे जाऊन लगेच निघायचं, कारण की सकाळी पण आम्ही फिरलो आहे बऱ्याच ठिकाणी. आणि इथून लवकर निघून पुढच्या स्पॉटवरती बघू. आता आपण कुठं चाललं आहे, माझी ते विषयावरती पण पाणी होतं आहे, दुःखच तसं आहे. हे बघा, तिला भूक लागली आहे है ना, खायला पण नाही ना त्यांना, काय मस्त आहे. आम्ही जातातच. सो मजा आली. आणि आता ॲक्च्युली मी ह्या ब्लॉगमध्ये जास्त इन्फॉर्मेशन नाही देऊ शकलो, कारण की रायगडचा ह्याच्या अगोदर पण ब्लॉग काढलेला आणि त्यात खूप चांगला गायडन्स दिला होता मला. पण प्रॉब्लेम असा झाला की तो फोन माझा फुटला एक इन्सिडेंटमध्ये, त्यामुळे तो ब्लॉग मला टाकता नाही आला. पण त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन होती. नेक्स्ट टाईम मी परत येईन तेव्हा परत अजून मित्र घेऊन येईल, तिथलेच रहिवाशी जे आहेत ओळखीचे त्यांना, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन. पण आणि थंडीमध्येच ब्लॉग काढायला येईल. पावसामध्ये रायगड 1 नंबर, थंडी उन्हाळा सगळ्यामध्ये स्वर्ग ते स्वर्गच असतो, कसं आहे बघा तुम्ही, आणि मजा येईल. आता आज सांगितलं होतं हाय अलर्ट, सगळ्यात जास्त पाऊस इथे पडेल, पण पावसाचा पत्ता नाही आहे. तुम्ही बघितलं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे किती पाऊस पडला. जास्त पाऊस नाही आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, सगळं धुकं आहे. जर पाऊस असता तर विजांचा कडकडाट वगैरे आणि खूप पाऊस झाला असता, आम्हाला चालता पण नसता आलं एवढा. पण काहीच पाऊस नाही झाला सध्या. आमचं नशीब चांगलं असेल कदाचित. तर आता मी लवकर निघतो अंधार पडायच्या आधी. आणि चला मी ते ब्लॉग संपवतो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.